लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आलं आहे. ज्या महिलांना मागच्या महिन्यामध्ये त्यांचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नव्हता, अशांसाठी एक आता नवीन बातमी आलेली आहे. नवीन जी-आर शासनाने काढला आहे. तर त्या जी-आरमध्ये काय दिलंय चला तर मग आपण बघूया. अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत असा नवीन जी-आर महाराष्ट्र शासनाने काढला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण यामध्ये बघूयात या जी-आरमध्ये काय-काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने या शीर्षकाखाली जवळपास 3,960 कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. यानुसार वित्त विभागाने जे एक परिपत्रक काढले आहे त्यानुसार निधी वितरण कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार काय केलं बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचा जो आर्थिक लाभ आहे, तर तो 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणजे हा जो निधी आहे तो सध्या आता ह्या पोर्टलवरती त्यांनी वितरित केलेला आहे. यानुसार पुढे काय दिले त्यांनी, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. पोर्टलवरती आता वितरित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा आणि सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे हा जो निधी यांना दिलेला आहे तो याच वर्षात खर्च करायचा आहे अशी दक्षताही त्यांना घ्यायला लावलेली आहे यामध्ये. आता त्यानंतर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दिलेलं आहे इथं, की समाज कल्याण, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी. म्हणजे यानंतर जो हप्ता वगैरे आता रिलीज होणार आहे किंवा अकाउंटला जमा होणार आहे, तर त्यांना महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याच्या सूचना यामध्ये केलेल्या आहे. त्यानंतर बघा, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशसुद्धा त्यांना दिलेले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे ज्यांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना ज्या पहिले भेटत होत्या, तर त्याचा दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान त्यांना आता मिळणार नाही, अशी काळजी आता त्यांना घ्यावी लागणार आहे. अशाच पद्धतीने विविध माहितीसाठी तुम्ही सह्याद्री नेट कॅफेला फॉलो करू शकता. नवीन आलेले अपडेट्स मी सर्व या सह्याद्री नेट कॅफे यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. थँक